सगळे सहकारी ज्यांच्यामुळे मी सभापती झालो त्या सभापती त्या ठिकाणी होत आहेत, पुढे बाकीचे सभापती होत आहेत, होणार आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये या तालुक्याची बाजार समिती आणि बाजार समिती चांभारे साहेब पुढे बसले असं म्हटलं जातं. या तालुक्यामध्ये जो मार्केटमध्ये आला तो मार्केटमध्ये चालतो आणि आम्ही सगळे मार्केटमध्ये आल्यानंतर मार्केटमध्ये आलोय. त्यामुळं नक्कीच आज अशोकदादा त्या ठिकाणी सभापती म्हणून त्यांना काम करायची संधी मिळाली आणि उपसभापती म्हणून आमच्या रणजित सारख्या एका तरुण सहकार्याला काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली. तालुक्याचे आमदार असतील, तालुक्याचे सगळे व्यासपीठावरती हिरामण अण्णांपासून सर्वपक्ष आघाडीचे सगळे नेते मंडळी, सभापती उपसभापती सगळे आता एवढे सगळे दिग्गज या ठिकाणी आहेत. मी तुमच्या सगळ्यांचा वेळ वहिले साहेब अजिबात त्या ठिकाणी घेणार नाही, परंतु आवर्जून उपस्थित असलेले आम्ही नेहमी सांगतो आमच्याकडे जादूचा आकडा आहे. आकडा सांगत नाही पण जादूचा आकड्यात बरेच शेतकरी देखील आमच्या बरोबर आहेत. तेव्हा अशा अनेक आहेत, अनेक सहकारी आमच्या बरोबर आहे आणि या बाजार समितीमध्ये उद्याच्या काळामध्ये सर्वसमावेशक राजकारण करण्याची भावना आणि भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. मित्रांनो, आज अशोकदादा सभापती त्या ठिकाणी झाले, पण याच्या मागची पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली, मागच्या 20-21 महिन्यामध्ये क्रांतिताई आणि मी सभापती उपसभापती म्हणून काम करायला सुरुवात केली. पण ही होत असताना आज आम्हाला फार हलकं फुलकं वाटतंय आमदार साहेब, बरं वाटतंय की काही टेन्शन नाही, सर्व टेन्शन मुक्त वातावरण त्या ठिकाणी आहे. मागच्या वेळेची निवडणूक जर बघितली तर मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये झालेला ड्रामा, मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये झालेली गंमत जम्मत तुम्ही सगळं बघितलं असेल. आणि हे सगळं करत असताना महिना दीड महिना आम्ही सगळे सहलीला होतो. भारतातलं एकही राज्य शिल्लक नव्हतं राहिलं की तिथं आम्ही गेलो नाही. संजीवभाऊ घनवट आणि अमरभाऊ शिंदे सांगायचे ह्या फ्लाईटमध्ये बसा का त्या फ्लाईटमधून तिथून त्या फ्लाईटमध्ये, असं भारताचे सगळे राज्य आम्ही त्या ठिकाणी फिरलो. आणि शेवटी मागच्या वेळी देखील 28 तारीख होती आणि 28 तारखेला लागली आणि 27 तारखेला कोर्टाचा स्टे त्या ठिकाणी सरकारचा आला. परत कोर्टामध्ये गेलो, एवढी कोर्टबाजी, एवढ्या भानगडी झाल्या आणि मग 10 तारखेला त्या ठिकाणी कार्यक्रम जाहीर झाला. त्या दिवशी या तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांची जयंती होती आणि मी स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या तालमध्ये तयार झालाय कार्यकर्ता. आणि बघा नियतीचा योग कसा असतो की ज्या नेत्याबरोबर मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम केलं, राजकारणातली मैत्री जपली, त्या नेत्याच्या जयंतीच्या दिवशी योगायोगाने कार्यक्रम आला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेत मी सभापती त्या ठिकाणी झालो. आज संजीवभाऊ घनवट इथं आहेत, अमरभाऊ शिंदे आहेत, केशवराव आहेत, संदीपभाऊ, ही सगळी मंडळी ती खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं आणि ह्या माझ्या सगळ्या संचालक मंडळामुळं अशोकदादा, क्रांतिताई, रणजित भाऊ, माणिक शेठ, महेंद्र शेठ, सागर शेठ, सोमनाथ शेठ, सुधीर भोमाळे आमचा मावळातला माणूस, विठ्ठलराव आहेत, जयसिंग शेठ आहेत, सयाजीराव आहेत, अनुरागजी आहेत. एक ट्विस्ट मागच्या वेळी मात्र तयार झाला आणि काय तयार झाला की आम्ही 7 जण होतो निवडून आलो त्यावेळी. बघा 7 जण होतो. महेंद्र शेठ गोरेंनी भूमिका ठेवली की बाबा तुमच्यावर यायला मी तयार आहे. सयाजीराजे मोहितेंनी भूमिका ठेवली तुमच्यावर यायला तयार आहे. माणसं झाली 8-9, टाय झालं. एक माणूस मात्र आम्हाला पाहिजे होता. पण बघा या तालुक्यामध्ये संजीव घनवट नावाचा माणूस एक कलाकार आहे. तो म्हणला तुम्ही काय काळजी करू नका. मग शेवटचा अशोक दादांकडे आम्ही त्या ठिकाणी अशोक दादांना सांगितलं, दादा तुम्ही आमच्या बरोबर या, पण आमचा शब्द आहे रात्री 1:30 वाजले होते अमरभाऊ शिंदे आणि संजीवभाऊ घनवट, अशोक दादा तुम्ही फक्त यावेळी आम्हाला मदत करा, पुढचं सभापती करायचं काम तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी करू. आणि त्या रात्री दिलेला शब्द 1:30 वाजता राजकारणामध्ये दिलेला शब्द देखील पाळायचा असतो. आणि आज दादा तुम्ही सभापती झाले याचा आनंद मला मनस्वी आहे की ज्याच्यामुळे मी सभापती झालो. या 3 सहकार्यांचे मी महेंद्र शेठ, सयाजीराव आणि अशोक दादा या तिघांच्या सहकार्याने मी सभापती झालो. मी सभापती झालो आमची सर्वपक्ष आघाडी तालुक्याचं राजकारण बदललं. आज आमच्या सयाजीराजेंच्या मिसेस सभापती झाल्या, तेही सभापती झाले. अशोकदादा तुम्ही सभापती झाले. फक्त आमदार साहेब महेंद्र शेठला आपल्याला काहीतरी करावं म्हणजे मग ज्यांनी आपल्याला मनापासून मदत केली. आणि बाकीच्या आता क्रांतिताई आपल्याला माणिक शेठ, महेंद्र शेठ, सागर शेठला आपल्याला सागर शेठ आहेत, सोमनाथ भाऊ आहेत, विठ्ठलराव आहेत, जयसिंगराव आहेत, अनुराग भाऊ आहेत, ही सगळी मंडळी आणि सगळे एका विचाराची आहे. हे सगळे तरुण सहकारी आहे आणि ह्या सगळ्यांची भावना आहे की या तालुक्याची बाजार समिती आहे ही चांगली झाली पाहिजे. म्हणून मागच्या 20-21 महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघितलं असेल एक चांगलं काम की बाजार समिती या खेड तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं असतं त्याचं उत्तम मॉडेल खेड कृषी उत्पन्न बाजार समिती करायचं काम आम्ही केलं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबर. मी सभापती क्रांतिताई, परंतु आम्ही असं नाही, आम्ही सगळेच्या सगळे सभापती, सगळ्याच्या सगळ्यांनी
शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न, आता त्याच्या खोलामध्ये मी जाणार नाही, शेतकऱ्यांच्या जेवणापासून पाण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या. ह्या करत असताना आमदार साहेब एक गोष्ट मात्र, माझ्या 3 संचालकांवरती माझ्यावरती देखील केसेस कोर्टामध्ये वर्षभर सारखा, ह्या महिन्याला याची केस, त्या महिन्याला त्याची केस. 2 वकील तर आम्ही कामालाच ठेवले होते. ही केस बघायची, 15 दिवसात ती केस बघायची. आले सयाजीराजेंची, आले अशोक दादांची, आली सुधीर भाऊ भोमाळेंची, माझी स्वतःची. एकदा मध्यंतरी, आता आज स्वर्गीय अजितदादा नाही आहेत, जेव्हा आम्ही सगळे अजितदादांना भेटायला गेलो, अजितदादा म्हणले, आता आम्ही अजितदादांच्या बरोबर काम केलं. दादा म्हणले, राव तुम्हाला बाजार समितीवाल्यांना मानलं म्हणले, एवढं मी तुम्हाला आटोकाट अटकायचा प्रयत्न केला, पण तुम्ही कशातच सही सलामत सुटलाय. बघा, राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात, आणि हे घडत असताना तर आमच्याकडे पण जादूची कांडी आहे. आज अशोकदादांचा निकाल, आज निवडणुकांनी काल कोर्टामध्ये त्या ठिकाणी गेल्या. एक ट्विस्ट आहे झाला, अरे काय होणार अशोकदादांचं? सगळीकडे माहोल देणार आहे, ज्याला सभापती करायचंय, ज्याला नवरदेव करायचा आहे, आणि त्याला जर ग्राउंडच्या बाहेर जायशिवाय तर काय करायचं? पण आमच्याकडे पण जादू आहे, आणि आमची जादू फार भारी आहे. राज्यामध्ये कुठलंही सरकार असू द्या क्रांतीताई, पण आपलं चालत आहे. आपल्या इकडे शिंदे पाटण पण आहे, आपलं चालतंय. बघा, कुणी असू द्या, सगळे निकाल सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी आमच्या बाजूने दिले. काय दिलं? की राज्यामध्ये देखील आमच्याकडे सर्वपक्ष आघाडीचा पॅटर्न आहे. आम्ही राजकारणामध्ये, सहकार्यामध्ये धनवटे साहेब आपण पक्ष त्या ठिकाणी ठेवत नाही. सहकार हा सगळ्यांचा आहे. म्हणून तुम्ही बघा, ह्या सगळ्या, मग मला आवर्जून ज्यांचा उल्लेख केला की शरददादा सोनवणे, शेजारच्या तालुक्याचा आमदार, त्यांनी देखील या खेड बाजार समितीसाठी मदत केली. आमचे नितीन भाऊ गोरे, की ज्यांनी देखील आमच्यासाठी एकनाथ शिंदेकडे शब्द टाकला, वेळ प्रसंगी आमच्या मागे ताकद उभी करायचं काम केलं. का? त्याने श्री भाऊ गोरेंचा एक भाऊ, आणि त्यांचा भाऊ आमच्या बाजार समितीमध्ये माणिक शेठ म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. ही सर्वपक्ष आघाडी आहे. आमचे संदीप समूहाशी क्रांतीदायी भाजपचे नेते आहेत. आम्ही वरती गेले की माझं भाजप आमच्या बरोबर आहे, गोरे असेल का शिंदे आमच्या बरोबर आहे. हे सगळं करता करता एकाही संचालकाचं पद आमदार साहेब आमदार झाल्यापासून त्यांनी देखील पुढाकार घेतला, आणि एकही संचालकाचं पद त्या ठिकाणी गेलं नाही. सगळं सुसुरळीत आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय, आणि उद्याच्या काळामध्ये देखील हे सगळं. आणि याच्यामध्ये ज्याचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल, की ह्या तालुक्याचे स्वर्गीय आमदार नारायणराव पवार यांची कन्या प्रियाताई पवार, ते भाजपच्या नेत्या आहेत. त्यांनी देखील मनापासून या बाजार समितीला, विशेषतः अशोकदादांच्या केसमध्ये मदत करण्याचं काम प्रियाताई पवार यांनी आवर्जून त्या ठिकाणी केलं. ज्यांनी केलं त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे. ज्यांनी मदत केली त्यांची मदत त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे, आणि जाहीरपणे बोलाय काही अडचण नाही. आता मी जिल्हा परिषदेमध्ये आहे, पण माझे हे सगळे सहकारी यांना उद्याच्या काळामध्ये आज म्हणजे आमदार आहेत, आणि सगळी मंडळी तालुक्यातले सर्वपक्षीय सर्वसमावेशक राजकारण समाजकारण या तालुक्यामध्ये आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आम्हाला कुठल्याही द्वेषाचं राजकारण करायचं नाही, परंतु अरे राजकारणामध्ये काहीतरी लिमिट्स असतात. एकदा, दोनदा, तीनदा, किती वेळा कोर्ट कचऱ्या करायच्या? कुठंतरी माणसानं राजकारणामध्ये थांबलं पाहिजे. कुठंतरी वेळ असते की थांबायचं, अरे बास बाबा, हे किती दिवस करायचं? पण बाबा, शेवटच्या आशेने देखील ट्विस्ट निर्माण करण्याचं काम या तालुक्यामध्ये कोणी करत असेल तर हे दुर्दैवी आहे. पण मी तुम्हाला सकारात्मक पद्धतीने समजा, आम्हाला कुठल्याही राजकीयाच्या पेक्षा उद्याच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये सकारात्मक राजकारण करायचं आहे, चांगलं काम त्या ठिकाणी करायचं आहे. आणि आज तर मी जिल्हा परिषदेमध्ये गटनेता आहे. माझ्या ह्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी, तालुक्याच्या आमदारांनी मला गटनेता म्हणून तिथे काम करण्याची संधी दिलेली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न आज जिल्हा परिषदेमध्ये मांडण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. शेतकऱ्यांच्या बांधावरती कुठेही काय झालं तर सभापती, उपसभापती, आम्ही सगळी टीम त्या ठिकाणी जायची आहे. आणि उद्याच्या काळामध्ये कुठेही ह्या तालुक्यामध्ये काय होऊ द्या, आज कुणी सभापती उपसभापती जादा असले तर आम्ही सगळे तातडीने त्यांच्या ठिकाणी जाणार आहे, त्यांना मदत त्या ठिकाणी करणार आहे. पण एका गोष्टीचा मला अशोकदादा 35 वर्ष गावगाड्यामध्ये काम करतोय. आणि ताई, आम्ही एकदा देवीच्या कार्यक्रमाला काहीतरी होते, सुमनताई का काय, सुमनताईच ना, त्या म्हणल्या, बाबा आमच्या राक्षेवाडीकरांचं एकच म्हणणं आहे. आता आम्हाला बोलवलं आरतीला सभापती म्हणून, बरं का आमदार साहेब. आता तिथल्या महिला भारी सगळ्या, त्या म्हणल्या तुमच्याकडे एकच काम आहे. म्हटलं काय काम आहे? म्हणलं आमच्या दादांना सभापती कधी करणार आहे. म्हणजे बघा, एखाद्या गावचं एखाद्या नेतृत्वावरती किती विश्वास असावा. एखाद्या गावच्या सर्वसामान्य महिला भगिनी, सर्वसामान्य तरुण सहकार्याला किती वाटावं की आपुलकीचा आपला दादा, की ज्यांनी 35-40 वर्ष या गावची सेवा केली.
या पंचक्रोशीमध्ये नेतृत्व केलं आणि तालुक्याच्या का प्रमुख पदावरती कधी संधी मिळणार, जेव्हा सर्वसामान्य माणसातल्या गावातलं वाटत असतं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या नेतृत्वाचं केलेलं काम, त्या नेतृत्वाची सलामी त्या ठिकाणी असते. आणि आज दादा तुम्ही सभापती त्या ठिकाणी झाला. आज सूरज इथे सगळी मंडळी आहे, तुमचा सगळा राक्ष परिवार आहे, तरुणांची मोठी फौज आहे. या तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये राक्षे परिवार, घनवट परिवार, आमच्या तनुजाताई त्यांच्या भाची आहेत, त्या जिल्हा परिषद माझ्यावर आहे आणि संजू शेठ ही सगळी मंडळी. म्हणजे खऱ्या अर्थानं आज एक चांगलं वातावरण या तालुक्यामध्ये ठेवायचं आहे. अजून 2-2.5 वर्ष त्या ठिकाणी शिल्लक आहे. पुढचं देखील कामकाज आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी करायचं आहे. आमचे सगळे सहकारी त्यांना सभापती उपसभापती म्हणून काम करण्याची संधी द्यायची आहे आणि हे सगळं करत असताना एक चांगलं काम या तालुक्यामध्ये उभं करायचं आहे. आमचे बाजार समितीचं प्रशासन इथे, सचिव आहेत, सगळे संचालक, हमाल मापाडी आरती, ह्या सगळ्यांनी मला मनापासून मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो.